रामकृष्णारी सांगू म्हटलं तुम्हाला, आपण खूप देवाचं करणारी माणसं आहेत. आपण माऊलींच्या राज्यात राहणारी माणसं आहेत. तरीही म्हटलं सांगू तुम्हाला, घरामध्ये जर आपले आई वडील असतील, आपले आईवडिलांना आपण रोज नमस्कार करायला पाहिजेत. भले आपले आईवडील म्हातारे होऊन जाऊ दे, आपण शाळेमध्ये जाऊ दे, कॉलेजला जाऊ दे, ड्युटीला जाऊ दे, आईवडिलांना नमस्कार केल्यावर तुमचे सर्व ग्रहमान सर्वच चांगले होतात. आईवडिलांना आधी प्राधान्य द्या, कारण त्यांच्यामुळे ही सृष्टी आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर बरेच जण आईवडिलांना म्हणजे हिळतुळ करतात. अजिबात करायचं नाही, अजिबात नाही. तुम्हाला तुमचं चांगलं पाहिजे ना. आई जे उपाय सांगते ते तुम्ही करतात ना, छोटे मोठे उपाय, मग हाही उपाय करा. हा उपाय नाही आहे, हा तुमचा धर्म आहे आणि हे तुमचं कर्मकांड आहे. तर आईवडिलांना आधी नमस्कार करायचा. आई वडील हे आपले या पृथ्वी तलावरचे शिव आणि पार्वती, विष्णू भगवान, महालक्ष्मी, तर आधी विठ्ठल, पांडुरंगा, रुक्मिणी आपले आई वडील, त्यांना आधी नमस्कार करा. किती वेळ लागतो? 2 मिनटं, 1 सेकंद. आईला वडिलांना नमस्कार करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून घ्या. त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घ्या. त्याच्यासारखं ह्या जगामध्ये कुठेच नाही आहे. ह्या पण हे पण करून बघा रोज आणि मग मला सांगा कमेंट्समध्ये. मी खरंच सांगते, आईवडिलांना आधी प्राधान्य.